छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार का अशा चर्चांनी सध्या जोर धरलाय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नुकतंच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर या जागेवर दुसरा कोणता नेता जाणार याविषयी राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा सुरू झाली. यावेळी छगन भुजबळ यांचं नाव सगळ्यात वर आहे. आता बाकीची नावं कोणाची आहेत आणि मंत्रीपद सोडून छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार का? नमस्कार, मी सारिका. तर बारामती पोटनिवडणुकीचा निकाल लागला की सुनेत्रा पवारांनी आपला राज्यसभेचा राजीनामा सुपूर्द केलाय आणि यानंतर जय पवार, छगन भुजबळ, नितीन काका पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या तिघांच्या नावातून छगन भुजबळ यांच्याच नावाची चर्चा जरा जास्त आहे, कारण छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती, पण त्यांना डावलून सुनेत्रा पवारांना खासदारकी देण्यात आली होती. त्यावेळी छगन भुजबळ नाराज असल्याचं सुद्धा समोर आलेलं. त्यामुळे आता त्यांना राज्यसभेची खासदारकी देत तेव्हाची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. पण जर छगन भुजबळ राज्यसभेवर गेले तर पुढे काय होणार असा प्रश्न आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्या गोष्टीलाही आता 2 वर्ष झाली. त्यामुळे जर छगन भुजबळ राज्यसभेवर गेले तर त्यांच्या मतदारसंघातून समीर भुजबळ निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता छगन भुजबळ यांच्या सोबतच जय पवार आणि नितीन काका पाटील यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. जय पवार यांना विधान परिषदेवर पाठवून आमदार करण्याची शक्यता वर्तवली होती, मात्र पक्षानं जिशान सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे आता त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार का असा प्रश्न आहे. सोबतच सातारा लोकसभा मतदारसंघातील वाई विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी नितीन काका पाटील यांना राज्यसभेचे खासदार करण्याचा शब्द दिला होता. आलेल्या संधीचं सोनं करत अजितदादा गेल्यानंतर त्यांनी दिलेला हा शब्द पाळला जाणार का हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कोण जाणार राज्यसभेवर हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पॉलिटिकल महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.